नमस्कार मित्रांनो, मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज मी आणखीन एका कष्टकरी व प्रामाणिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो, या शेतकऱ्यांनी आपली शेत कशा पद्धतीने सजावट केलेली आहे। हा मित्रांनो, सजावट जे तुम्ही बघाल तर थक्क व्हाल। साईडला तुम्हाला जे प्लॉट दिसत आहे हा 1 एकरचा प्लॉट आहे आणि या साईडला जो प्लॉट आहे हा पण 1 एकरचा प्लॉट आहे। पण गंमत म्हणजे हा 1 एकर प्लॉटमध्ये त्याने ऊस लागण केलेला आहे। म्हणजे ऊस हा सध्या खोडवा आहे, त्यासोबत त्यांनी मिरची केलेला आहे आणि बरोबरच मिरचीसोबत कलिंगड पण त्यांनी पीक घेत आहेत। म्हणजे एका प्लॉटमध्ये त्यांनी 3 प्रकारचे मिश्र पीक घेत आहेत। विचार करा मित्रांनो, किती छान पद्धतीने त्यांनी डोकं लावलेलं आहे। मित्रांनो, आज प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील बनला पाहिजे, कारण जितका आपण शेतामध्ये प्रयोग करतो तितकंच आपली शेती चांगली होणार आहे। मित्रांनो, हे बघा, त्यांनी 1 एकर प्लॉटमध्ये ऊसाची जे लागवण केलेली आहे त्याच्या सरी 4 फुटाच्या अंतरावरती आहेत। मधला जो 4 फुटाचा जो गॅप आहे त्यामध्ये त्यांनी मल्चिंग अंतरलेलं आहे आणि त्या मल्चिंगमध्ये त्यांनी 3 प्रकारचे पीक घेत आहेत। एक झाला ऊस, दुसरा मिरची आणि तिसरा जो पीक आहे ते कलिंगड पीक आहे। मित्रांनो, फयाज हे मुस्लिम शेतकरी हे शेती केलेले आहेत। बघा मित्रांनो, एक मुसलमान शेतकरी कशा पद्धतीने आपलं शेत सजावट केलेलं आहे। तर मित्रांनो, हा 4 फुटाचा सरी आहेत। 4 फुटाच्या अंतरामध्ये ऊसाची लागण केलेली आहे आणि मधला जो 4 फुटाचा गॅप आहे त्यामध्ये त्यांनी मिरची आणि कलिंगडचं लागवड केलेलं आहे। कलिंगड हा 3 महिन्याचा पीक असल्यामुळे त्याचा 3 महिन्यानंतर त्याचा कालावधी संपतो। त्यानंतर जे कलिंगडचं जे पालापाचोळा आहे, हे पालापाचोळा नैसर्गिक मल्चिंग म्हणजेच एक प्रकारचं खत तयार होतो आणि ते खताचा वापर त्यांनी आपल्या शेतामध्ये करतात। आणि तसेच मल्चिंग अंतरल्यामुळे पहिले जे मोठा फायदा आहे तो म्हणजे तण येणार नाही। आपल्याला तणासाठी कुठल्याही प्रकारचा खताचा वापर करावा लागणार नाही आणि तणावरती एक्स्ट्रा खर्च करावा लागणार नाही। त्यामुळे त्यांनी मल्चिंगची व्यवस्थापन केलेली आहे। त्यासोबत त्यांनी पाण्यासाठी या क्षेत्रामध्ये त्यांनी पाण्याचं नियोजन ड्रिपने केलेलं आहे। आणि मित्रांनो, विचार करा, हे तर या प्लॉटमध्ये 3 पिकं आहेत म्हणून त्यांनी 3 पिकाला वेगवेगळे ड्रिप नाही केले। त्यांनी फक्त जो मध्ये जो गॅप आहे 4 फुटाचा गॅप आहे त्यामध्ये त्यांनी ड्रिपचं अंतरण केलेलं आहे। म्हणजे ड्रिप लावलेलं आहे, म्हणजे एका ड्रिपच्या पाईपपासून 3 पिकांना समान पाणी जाणार। म्हणजे आपल्या 1 एकरा प्लॉटमध्ये ते 3 पिकं घेत आहेत, पण 3 पिकांना पाणी मात्र एकाच ठिकाणाहून जाणार। म्हणजेच जवळजवळ निम्म पाणी बचत होणार। त्यासोबत आम्ही जे खताचं नियोजन करणार आहोत ते पण वेगळं नाही आहे। जे आपण कलिंगडला खत वापरणार आहोत ते आपण मिरच्याला खत वापरणार आहोत। त्याचसोबत आपण जे ऊसाची लागण केली आहे त्याला पण तेच खत जाणार आहे। त्यामुळे खताचं पण नियोजन, खताचा पण खर्च कमी होणार आहे, म्हणजे निम्म खर्च येणार आहे। अशा पद्धतीने त्यांनी डोकं लावलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला जे खोडवा असते त्यानंतर त्यांना पहिल्यांदा जे पिकाचं ते नफा मिळणार तो कलिंगड पिकाचा नफा मिळणार आहे। म्हणजे सध्या कलिंगडचा तुम्ही मार्केटमध्ये भाव बघितला तर खूप छान आहे, खूप महाग आता कलिंगड जात आहे, त्यामुळे पैसाच पैसा शेतकऱ्याला मिळणार आहे। त्यासोबत आज मिरचीचा तुम्ही बाजारभाव बघितला तर पर 10 केजीला 700 रुपये किंमत आहे। म्हणजे जवळजवळ 70 रुपये किलो मिरची जात आहे। आणि आज या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मिरची पण चांगल्या पद्धतीने लागलेल्या आहेत, त्याची फुलधारणा पण चांगल्या पद्धतीने होत आहेत। म्हणजे कलिंगड आणि मिरचीपासून त्या शेतकऱ्याला नफाच नफा मिळणार आहे, निव्वळ नफा मिळणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने छान डोकं लावून त्यांनी ही शेतीची सजावट केलेली आहे। मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला अशा पद्धतीने शेती करता आलं पाहिजे, तरच शेती फायदेशीर ठरू शकते। मी सारखं म्हणतो, शेती हा ATM आहे। आपल्याला ते ठरवायचं आहे की आपली शेती आपल्याला क्रेडिट कार्ड करायचं आहे की डेबिट कार्ड करायचं आहे। त्यामुळे मित्रांनो, वेळ झालेला नाही, उगाच एकच पीक घेऊ नका, मिश्र पीक करायला प्रयत्न करा। मिश्र पिकामध्येच फायदा आहे। विचार करा मित्रांनो, आज बाजारभाव मिरचीला 70 रुपये किलो जात आहे आणि आपण जे या प्लॉटमध्ये ऊसाची लागवण केलेली आहे, जो खोडा ऊस आहे, ह्याला आपण 14 ते 15 महिने बाळगावं लागते। त्यानंतर ह्याला मार्केटमध्ये भाव किती मिळतो? कारखानेवाले आपल्याला किती भाव देतात? 3 रुपये किलो। विचार करा, 14 महिने बाळगून याला ऊसाला बाळगून आपल्याला 3 रुपये किलोने विकावं लागते। आणि तेच या प्रकारे डोकं लावलं तर
आपल्याला मिरचीमध्ये 70 रुपये किलो आज मिरची आहे, तुम्ही बाजारामध्ये विचारून पाहू शकता. आणि कलिंगड तर खूपच महाग आहे, त्याचा मला एक्झॅक्ट भाव माहीत नाही आहे, म्हणून मी भावाबद्दल बोलत नाही आहे कलिंगडच्या. म्हणून मित्रांनो, होईल तितक्या लोकांनी मिश्र पीक घेणं गरजेचं आहे. हा प्लॉट झाला, हा प्लॉटमध्ये त्यांनी मिरची, कलिंगड आणि ऊस घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता सर्व पिकं समान वाढलेले आहेत. मिरचीला पण फुलदारा चांगले आहे, कलिंगड पण चांगला आहे, आणि ऊस तर काळोखी बघा तुम्ही ऊसाची. फक्त एकाच खतावरती सगळं झालेलं आहे, म्हणजे एकाच खर्चामुळे झालेलं आहे. मिरचीला वेगळे खर्च नाही, कलिंगडाला वेगळे खर्च नाही, आणि ऊसाला खर्च वेगळे नाही केले त्यांनी. हे डोक्यातून काढून टाका. 12 प्रकारचे औषध आपल्याला वापरावं लागत नाही. मी दरवेळी हेच सांगत आहे मित्रांनो. आता आपण इकडच्या प्लॉटकडे बघूया मित्रांनो. जवळपास हेही 1 एकरचा प्लॉट आहे. बघा मित्रांनो, जरा लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ बघा. हे पण 4 फुटाच्या सऱ्या आहेत. 4 फुटाच्या मधल्या गॅपमध्ये त्यांनी ऊस लावलेला आहे, आणि जो साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी टॅमॅटोची लागण केलेली आहे. मित्रांनो, हे बघा, टॅमॅटोची त्यांनी लागण केलेलं आहे. म्हणजे जेव्हा हा ऊस कांडे सोडायला सुरुवात करणार, तोपर्यंत टॅमॅटोचा प्लॉट त्यांचा पूर्ण होणार. बघा किती छानशा पद्धतीने त्यांनी डोकं लावलेलं आहेत. जरा कॅमेरामॅन तुम्ही हे दाखवू शकता, ऊस आणि तुम्ही हे टॅमॅटो दाखवू शकता. बघा, शेतकऱ्यांना विचार करा, खूपच चांगली शेती यांनी डिझाईन केलेली आहे. आपण सर्व लोकांनी, मी तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हेच सांगायला इच्छितो की सगळ्यांनी अशा पद्धतीने शेती करा, खूप फायदा होईल. जर या शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकरमध्ये फक्त 2 एकर ऊस लावले असते, त्यांना इतका नफा मिळाला नसता. जर आपण परमेश्वराच्या साक्षीनं, ईश्वराने जे निसर्गाची डिझाईन केलेली आहे त्याच्यासोबत खेळी मेहनत जर आपण शेती करत असाल, तर आपली शेती कधीच तोट्यामध्ये येणार नाही. जे कमावणार आहे, ते उत्पादन घेणार आहे, ते फक्त नफाच मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळं आता आपण हे झालं, ह्या प्लॉटमध्ये त्यांनी हे एक अर्धा एकरचा प्लॉट आहे. अर्ध्या एकरमध्ये त्यांनी टॅमॅटो लागण केलेलं आहे, टॅमॅटोसोबत ऊसाचं लागण केलेलं आहे. तर मित्रांनो, या साईडला बघा, या साईडला त्यांनी परत हा 20 गुंठ्याचा जागा आहे. या 20 गुंठ्याच्या जागामध्ये त्यांनी ऊसाची लागण केलेली आहे, आणि परत कलिंगडचं लागण पण केलेलं आहे. म्हणजे हा शेतकरी फक्त एकच पीक घेत नाही, त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे की आपण शेतामध्ये कसं राबलं पाहिजे, कसं शेती केलं पाहिजे. मित्रांनो, एक विचार करा, जर तुम्ही या 2 एकर प्लॉटमध्ये फक्त ऊसच केला असता, तर तुम्हाला रोज यावंच लागणार, रोज तेवढंच काम करावं लागणार, तुमचा वेळ पण तितकाच खर्च होणार. पण अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन केला, अशा पद्धतीनं तुम्ही प्रयोग केला, तर काय होणार आहे, तुमचं वेळेची बचत होणार आहे. म्हणजे जितक्या वेळ तुम्ही फक्त ऊसासाठी घालणार आहे, त्याच वेळामध्ये तुम्ही इतकं सारे पीक तुम्ही घेऊ शकता. शेतकरी जागा झाला पाहिजे, शेतकरी शिक्षित झाला पाहिजे. शेतकरी आतापर्यंत फसला आहे, त्याला मेन कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था. शिक्षण व्यवस्थेमुळेच ही सगळी गोंधळ शेतकऱ्यांमध्ये झालेला आहे. कारण आपल्या देशामध्ये, आपल्या कृषीप्रधान देशामध्ये, आपल्या शाळेच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शेती हा विषयच नाही. या कारणामुळे आज शेतकऱ्याचे इतके हाल होत आहेत मित्रांनो. हे झाला हा प्लॉट. चला तर मित्रांनो, मी या शेतीत आणखीन एक बाजू दाखवतो माझ्यासोबत. या हे बघा, किती छानशा पद्धतीने, मला तर खूप आनंद झाला इथं हे शेतीचं व्हिजिट केल्यावर. ह्यांनी आपल्या पद्धतीने शेती करत आहेत, आपल्या पद्धतीनं ऑर्गॅनिक अन्नदाता पद्धतीने हे शेती करत आहेत. मित्रांनो, आज हे शेतकरी खूपच खुश आहेत, आनंदी आहेत, त्यांना खूपच नफा होत आहे, तोटा काहीच नाही आहे. हे बघा, शेतकऱ्याची गंमत बघा. हा 1 एकर प्लॉटमध्ये त्यांनी कलिंगड लावलेलं आहे, ऊस लावलेलं आहे, टॅमॅटो लावलेला आहे, आणि त्यासोबतच त्यांनी इथं ह्याच प्लॉटमध्ये वांगी देखील लावलेली आहे. मित्रांनो, मोजा किती पिकं झाली, ऊस, वांगी, टॅमॅटो, कलिंगड. म्हणजे आपल्या या 1 एकर प्लॉटमध्ये त्यांनी 5 प्रकारचे पिकं त्यांनी लागण केलेले आहेत. आणि या सर्वांमध्ये जो मेन प्रमुख पीक आहे तो आहे ऊस, आणि तो 14 महिने चालणार आहे. आणि या 14 मध्ये गॅपमध्ये जो उत्पन्न त्यांना मिळणार आहे ते पण निव्वळ नफाच आहे, खर्च काहीच नाही. हो, तुम्ही विचार करा, अशा पद्धतीने शेती करा मित्रांनो. एकच प्रकारे जर तुम्ही शेती पिकवत असाल, तर त्याचा मोठा नुकसान तुम्हाला काय आहे, म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात तुमचं माल साठा उपलब्ध करून देता, त्यामुळे तुमच्या मालाला किंमत भेटत नाही, भाव भेटत नाही, त्यामुळे तुम्ही नुकसानीत येता. पण ह्या पद्धतीने तुम्ही शेती केला तर कुठल्या ना कुठल्या पिकाला तरी चांगलाच भाव मिळणार, आणि तुम्ही फायद्यामध्ये येणार. हे गणित समजून ठेवा.
ह्या शेतकऱ्याला ह्या गणिताची माहिती आहे, त्यामुळे त्याने अशा पद्धतीने शेती केलेली आहे. मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये बघा, ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मी कलिंगड दाखवतो. हे बघा कलिंगड. आता ह्या कलिंगडची साईज बघा, एकदम परफेक्ट साईज आलेला आहे. तर मित्रांनो, ह्यासोबत इथं मिरची आहे, यासोबत इथं ऊस आहे. तर मित्रांनो, जवळजवळ किती पैसे हा शेतकरी कमवत असेल विचार करा. हे मी रकमेमध्ये नाही सांगणार, तुम्ही कॅल्क्युलेट करा. तुम्ही आज 1 तास बसून विचार करा, कारण तुम्ही विचार करायलाच पाहिजे. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही अन्नदाता आहात. तुमच्या दारापुढे हात असं पसरून यायला पाहिजे, तुम्ही नाही झाला पाहिजे. समजून घ्या मित्रांनो, अजून पण सांगालोय, शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकऱ्यावरती हा देश आधारित आहे. मला हेच सांगायचं आहे की शेतकऱ्याला त्याचे हक्क मिळाला पाहिजे, त्याला त्याचा स्टेटस मिळाला पाहिजे. पण आज शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला पण नाकार देतात. आता आपण थोडं औषध व्यवस्थापनाबद्दल बोलूया. तर मित्रांनो, हा 1 एकर प्लॉटमध्ये त्याने आतापर्यंत 3000 लिटर विरजण सोडलेलं आहे आणि पिकांबूरच्या 3 फवारणी घेतलेल्या आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 8 ते 9 हजार रुपये या प्लॉटला खर्च केलेला आहे. म्हणजे टोटल खर्च जो येणार आहे ऊसाला धरून ते फक्त 12,000 रुपये खर्च आहे. म्हणजे विचार करा, 1 एकर प्लॉटमध्ये फक्त 12,000 रुपये खर्च करून त्यांनी 3 प्रकारचे पिके घेतलेले आहेत. मिरची, कलिंगड आणि ऊस. फक्त एवढंच खर्च आलेला आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच खर्च येणार नाही. आणि तसेच ह्या प्लॉटमध्ये त्यांनी 5 प्रकारची पिके घेतलेले आहेत आणि हा पण 1 एकरचा प्लॉट आहे. आतापर्यंत या प्लॉटमध्ये त्यांनी 2000 लिटर विरजण सोडलेलं आहेत आणि 3 पिकांवरच्या फवारणी घेतलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 5000 रुपये खर्च यांना आलेला आहे. आणि फक्त 5000 रुपये खर्च करून त्यांनी ह्याच्यामध्ये 5 पिकं घेतलेलं आहेत. म्हणजे अजून यांना खर्च येणार ते पण पुष्कळ असणार आहे. जवळजवळ इकडं पण 12,000 रुपयेच खर्च येणार आहे. त्याला सोडून 1 रुपये पण खर्च जास्त येणार नाही. तर मित्रांनो, जर आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून ऑर्गॅनिक शेती करत असेल तर आपल्याला शेती इतकं छान पद्धतीनं रिझल्ट मिळत असेल तर कशाला आपल्याला केमिकलचा वापर करून, त्या पेस्टिसाईड खताचा वापर करून शेती करायची गरज आहे. मित्रांनो, निसर्गानं आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, ते पण फुकटमध्ये दिलेलं आहे. ते आपल्याला वापरायला यायला पाहिजे, पण त्याच्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलेलं आहे. फक्त बिझनेसच्या अनुषंगाने आपल्याला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यात यशस्वी झालेले आहेत. मित्रांनो, आज आपला शेतकरी एका प्लॉटमध्ये 12,000 रुपये खर्च करून 3 पिकं यशस्वीपणे घेत असेल आणि लाखो रुपये उत्पादन तो मिळत असेल, नफा मिळत असेल, तर काय वाईट आहे. मित्रांनो, आज ऑर्गॅनिक अन्नदाता टीम तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त नैसर्गिक पद्धतीने शेती करताना तुम्हाला कुठल्याही पीक घेत असताना 1 एकरामध्ये 4000 लिटर विरजण सोडायचं आहे आणि ऊसाला सोडून सर्व पिकाला फक्त 4 ते 5 स्प्रे घ्यावे लागतात आणि ऊसाला 7 स्प्रे घ्यावे लागतात. आपण भगवंताने ज्या सृष्टीची निर्माण केलेली आहे, भगवंतानं ज्या सृष्टीची डिझाईन केलेली आहे, त्यासोबतच पंचमहाभूत, नवग्रह, गोमाता आणि भूमाता आधारित आपण जेव्हा शेती करतो आपल्याला असे रिझल्ट पाहायला भेटतात जेणेकरून शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतात, शेतकऱ्याला फायदा आणून देण्याचं कार्य ते करतात. त्यामुळे आतापर्यंत पेस्टिसाइड खताचा तुम्ही वापर करत असाल तर आता माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आतापासून तुम्ही या पेस्टिसाइड खताचा, भयंकर विषारी खताचा वापर करायचा सोडा आणि आपली माती, आपली शेती आणि आपण याच्यातून मुक्त व्हा आणि 2 घास सुखाचे खावा. मित्रांनो, आज पेस्टिसाइडचा वापर आपण इतक्या मोठ्या प्रमाणात करत आहोत, त्याच्या आपल्यावरती इतकं वाईट परिणाम झालेले आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा 100% कॅन्सरग्रस्त झालेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. पण त्या 100% कॅन्सरग्रस्त जे पेशंट आहेत त्यामध्ये 70% ते 80% हे शेतकरी आहेत. हा खूप गंभीर विषय आहे मित्रांनो. म्हणजे विचार करा, कारण आपण जे पेस्टिसाइड खताचा वापर करतो त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे शेतकऱ्याशी होतो. शेतकरी फवारणी करत असताना कुठला ग्लाउज, हात मोजे वगैरे घालत नाही, हातात मास्क वगैरे नाकाला लावत नाही, डोळ्याला चष्मा लावत नाही. त्यामुळे त्याच्या तोंडावाटे, नाकावाटे आणि डोळ्यावाटे जे आत जाऊन
जे काही विषकारी औषधे आपल्यावरती एफेक्ट करत असेल तर विचार करा मित्रांनो, काय होत असेल हाल आत आपला आतडीचे वगैरे. आपली शेती ही पुरातन काळापासून आलेली शेती आहे. त्या शेतीमध्ये कुठल्याही बाहेरचं आणून टाकायचं नाही आहे. जेव्हा आपण मिश्र पीक घेतो त्या मिश्र पिकामध्ये असे डिझाईन आहे ते एकमेकांना पूरक असे वातावरण जमिनीमध्ये तयार करतात आणि हवेमध्ये पण तयार करतात. त्यापासून नायट्रोजन फिक्सेशन होते. आपल्या हवेमध्ये 71% नायट्रोजन आहे आणि पिकाला पण फक्त नायट्रोजनच जास्त प्रमाणात लागतो. तर आपल्याला कशाला ते युरिया आणून टाकायची गरज आहे. आज आपली जमीन पाणी शोषून घेण्याची जो क्षमता असते, ताकद असते, ते गमवून बसलेलं आहे. त्याला कारण फक्त युरिया आहे. हा पेस्टिसाइड खत आहे. आपण जे तणनाशक वापरतो ते आहे. ज्या सिजंटासारख्या कंपन्या बॉम्ब तयार करायला केमिकल पुरवत होत्या त्या कंपन्या आपल्याला शेती करायला शिकवतात. हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो. विचार करा मित्रांनो. आणि शेती ही शाश्वत शेती करा, नैसर्गिक शेती करा. मित्रांनो, आज फयाज सारखा शेतकरी आपल्या शेतामध्ये, जे मी मगाशी सांगितलं 1 एकर प्लॉटमध्ये त्याने ऊस लागण केलेली आहे, मिरची लागण केलेली आहे, कलिंगड लागण केलेली आहे. मिरचीला आता भरपूर भाव आहे, ते सोडा. कलिंगडाला पण भाव आहे, ते पण सोडा. आणि या 1 एकर प्लॉटमध्ये त्याने गेल्या वर्षी लागण होती त्यावेळेला त्यांनी 68 टन ऊस त्यांचा निघालेला आहे. म्हणजे ह्या वर्षी जर खोडवा आहे तर यावर्षी ते 80च्या पार जातील. म्हणजे अशा पद्धतीनं मिश्र पीक घेत आपण शेती करत असोल तर काहीच नुकसान नाही. मित्रांनो, आज तुम्हाला ऑर्गॅनिक अन्नदाता कंपनीकडून, त्या संस्थेकडून काही माहिती पाहिजे असेल, तुम्हाला जर आपल्या पद्धतीने शेती करायचं असेल, तर तुम्हाला 2 पैसे कमवायचे असेल, तुम्हाला 2 घास सुकायचे खायचा असेल, विषमुक्त शेती करायचं असेल, शाश्वत शेती करायचं असेल, आपल्या पिढीला, आपल्या येणाऱ्या पिढीला चांगलं शेती द्यायचं असेल तर आपण नैसर्गिक शेती करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने शेती करायचं असेल, स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि माहिती संपादन करा. मित्रांनो, शेती खूप सोपी आहे, शेती खूप चांगली आहे. आपण जे राबतो त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. आपल्या राबल्याना 2 पैसे मिळायला पाहिजे. आज गावागावामध्ये शेती सेवा केंद्र उभारलेले आहेत, त्यांचे दुकानं आहेत आणि त्या दुकानाच्या मालकाला एक टार्गेट दिलेलं असते. तो जेव्हा तो टार्गेट रीच करतो तेव्हा त्याला थायलंड, हाँगकाँगचा ट्रिप दिला जातो, ऑफर केला जातो आणि तो तिकडे जाऊन आपला आरामात थाय मसाज वगैरे करून निवांत येतो. आणि आपल्याला लावलं असतं ना इकडे तो कामाला, आपण गोते खात बसतो. हजारो रोग आपल्या अंगामध्ये घेऊन आपण शेती करत असतो. अशी शेतीच नव्हती, मुळात अशी शेती नव्हती. त्यामुळे प्राचीन काळामध्ये पराशरसारख्या महान ऋषीमुनींनी वृक्षायरूसारख्या पुस्तकाची लिखाण केली होती, रचना केली होती. कारण आपल्या येणाऱ्या पिढीला शाश्वत शेती, विकसित शेती, निरोगी शेती मिळावं म्हणून. मित्रांनो, ते झालं नाही. पण आता आपण सावकाश का होईना पण आपल्या नैसर्गिक शेतीकडे, आपला जो वारसा आहे त्याकडे वळूया, सगळे मिळून शेती करूया. आज आपण बाळूमामांच्या शुभ आशीर्वादानं या कामाला सुरुवात केलेली आहे आणि बाळूमामाच्या शुभ असताना झालेले काम सगळेच यशस्वी होतात. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. कुठलेही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला मदत करू, तुम्हाला सहकार्य करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळूमामा.